individual forms to comply with the association. कृष्णे, सारखं सारखं काय काय इकडं तुझं? कशा पायी घुटमळतेस? जा की अभ्यास करत बस. तुला काय कोणी बोलिलोय होय का इकडं? सकाळी बी तसंच, आता बी तसंच. काय चाललंय काय तुझं होय का? मामे, तुझी कंबर दुखते की नाही? खूप त्रास होत असेल ना तुला. जा जाऊन झोप. मला काय बी होत नाही, एकदम ठणठणीत आहे मी. तू तुझ्या अभ्यासाचं काय ते बघ. तुला सायबीन व्हायचंय, सायबीन. आशे पाणी आण ग मला. आज लय वेळ झालो यायला. झाला उशीर व्हायचं काम होतं. आणते. बरं ऐक, तुला वहिनीने उद्या पण वाड्या बोलावले. उद्या पण पाहुणे यायचे त्यांच्याकडं. वहिनी म्हणल्या लय काम आहे, त्यामुळे तू काय कर, उद्या उरक आणि सकाळी वाड्यावर जा. आणि मंडईत जायचं काय करायचं? त्यांचं उरकल्यावर जा की मंडईमध्ये. काय दिवस मोडतोय तिकडं. आणि तसं काय वाटत असलं ना, माझ्याकडे पैसे दे, मी उद्या जातो माल घ्यायला. त्यांचं काम नाही लवकर आटपत. लई लांबड असते त्यांची. आणि तुमच्याकडे पैसे द्यावं तर तुम्ही समजा माल दारूच्या दुकानात भरचिला. तुझा विश्वासच नाही माझ्यावर. त्या मालाचं काहीतरी करता येईल. उरकन सकाळ सकाळी वाड्यावर जा. मामा ऐक की, मामीची कंबर लई दुखते रे, तिला लई त्रास होतोय. तिला जरा आराम करू दे ना. कशा पायी काम सांगतोयस? अगं त्यांचं बी बरोबरच आहे. भाऊसाहेबांनी नाही म्हणणं चुकीचंच आहे. हो येते मी उद्या, नका तुम्ही काळजी करू. अय कृष्णे, अगं जेवण खावण झालं का नाही? नाही झालं, बोल की. अगद्या तुझ्या सीएच्या फाउंडेशन क्लासची चौकशी केली, तीच तुला सांगायला आलतो. काय झालं मग, बोल की. वर्षाची फी सांगितली 40,000. खरं सांगतोस व्हय? अगं होय तर. आणि एका ठिकाणी नाही, सगळीकडे जाऊन चौकशी करून आलोय. आखी वायच्या वाय फिरलो. काय काय ठिकाणी तर त्याच्यापेक्षा जास्त फी आहे. आता तू सीए होणार म्हणल्यावर सीओने एवढं करायला नको. म्हणजे तुझ्या गाडीला ब्रेक मार. अरे आकडा ऐकूनच माझं डोकं गरम झाले. एवढी कुठं फी असते वय? नाही म्हणजे गरीबांना सीए व्हायचंच नाही, हे का नाही? मी एक काम करते, मी आपली घरीच करते अभ्यास. हे एकदम बेस राहील बघ. कृष्णे, तुला काय करायचंय ग? किती फी आहे ती? हा, ती आमचा मी बघतो की. तू फक्त शिक. अगं मामे, मी तुमची वाडातान बघतीये. तुम्ही आजवर जे केले ते कमी आहे का? तुझा मामाने मी अजून खंबीराव तुला शिकवाया. तू न काय डोसकं घालूस. हे मुंजा, किती दिवसात फी भरायची आहे र? 4 दिवसात ऍडमिशन फुल होईल म्हणले ती. एवढ्या कमी वेळात आपण कसे पैसे मिळवणार आहे? होतंय समजा नीट. तू दमदार जरा. ह्या बांगड्या ऐकू उद्या, ह्यातून थोडंफार पैसे येतील. आणि राहिलेल्याचे करू काहीतरी जुळणं. मामे, ह्यासले इकायचं बिकायचं अजिबात काढायचं नाही. हा, मला नाही आवडणार. पैसे नसतील तर राहू दे. का न गैकू? हा, या बांगड्या काय तुझ्या शिक्षणापेक्षा मोठ्या आहेत होय ग? अगं तसं नाही मामी, पण हे ऐकतीस कशाला? मी घरी बसून अभ्यास करते ना. आणि असं बी मला तुम्हाला आता त्रास नाही द्यायचा. त्यात कसला लय तरस? ऐक जरा माझं. ह्या बांगड्या तुझ्या आजीनं भाजी इकून बनवल्या होत्या. मग त्या तुझ्या आईकडे गेल्या. तुझी आई बी भाजी इकूनच घर चालवायची. आता ते माझ्याकडे आल्या आणि माझी भाजीच इकते. आता ह्या बांगड्या तुला देऊन मला तुला बी त्यात ढकलायचं नाही. या बांगड्या चिकून टाकते, नवा पायंडा पाडते. मामाला समजव की मामीला. कृष्ण, साखर संपली, दुकानाजवळ घेऊन ये तेवढी. समजू शकतोस असं काय करतोय सारा? हा, पैसे म्हणजे जा राहायच्या बरोबर. पैशाची काहीतरी जुळजुळ करायला पाहिजे. आता पोरगी शिकते म्हणलं, आपणच तिला बळ द्यायला पाहिजे. बरोबर आहे तुझं. इथपर्यंत लेकराला शिकवलं आणि थोड्यासाठी माघार घेऊन कसं चालेल बरं? आपल्याला तिची फी भरायसाठी काय नाही काय करावंच लागला. होय तर. आता उरलेल्या पैशांसाठी मला एकच वाट दिसते. तुम्ही सरळ जाऊन भाऊसाहेबांनी पैसा मागा. ते तुम्हाला नाही म्हणणारच नाही ती. आणि कृष्णीच्या फीचं म्हणल्यावर एका पायावर तयार होत्याल. गुली 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 गुली.
गुली 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 गुली. दादा, अरे डोसक्यावर एवढं कर्ज झालंय आणि तू 500-500च्या नोटा भिकाऱ्याच नाही वाटतोयस वी. अरे काय झालंय काय तुला? कर्ज काय आज आहे उद्या नाही. त्या कर्जाचाच विचार करत बसलो तर जगणंच विसरून जाईल. आणि शेवटी तुझ्यासारखी माणसं आहेतच की मदत करायला. पण ती कर्जमुक्तीची आयडिया काय सांग पटकन. रायाचं लगीन करायचं चाललंय. एकुलतं एक पोरग आहे. हळदीचं 4 कारखानं आहे. ती पैसा अडका जमीन जुमला समद रगड आहे. आणि डोसक्यावर 1 रुपयाचं कर्ज नाही. म्हणणं काय आहे तुझं? तुझी बी पोरगी एकुलती एक आहे. दिसायला देखणे हाय, शिकलेली हाय. मग रायाचं आणि तुझ्या पोरीचं जर लगीन झालं तर ती विधात्यांच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी येईल. आणि तिच्या हातानं त्यांच्या घरातली लक्ष्मी तुझ्या घरात येईल. नाही 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 नाही. माझी पोरगी कुठं आणि तो राया कुठं? माझ्या डोक्यावरचं कर्ज फिटावं म्हणून त्या राया संकट माझ्या पोरीचं लगीन लावून देणार नाही. पर तुला कर्ज नाही फेडता आलं आणि तुला जर जेल झाली तर तुझ्या पोरीला आणि बायकोला येऊ दे रस्त्यावर. मग बघू कोण विचारतंय का. मी आपलं सख्खा नसलास तरी बी सख्ख्या भावासारखा आहेस म्हणून बोलली. तुझं म्हणणं पटतंय मला, पण अगं अंतराला विचारावं लागल. आता तिला कसं पटवायचं ते तुझं तू बघ. अगं पण गुले, हे बघ, तुला कर्जातनं मोकळं होण्यासाठी एवढा एकच मार्ग आहे बघ. बाकी तुझं तू ठर. भाऊसाहेब एवढं पैसे खर्च करतात ती तुमच्या आणि तुम्ही असलं गुण उधळताय. काम करायला नको ती तुम्हाला. एवढा उशीर करायचा असतोय काय? घरामध्ये पण कामं असतात, ती समधी करून यावं लागतंय. बर आज पाहुणं येणार आहे ती तेव्हा त्यांच्यासाठी वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, बासुमती भात, वरण, चपात्या, बासुंदी आणि बालुशाय करून ठेवायची. आणि वरण कुरड्या आणि भजी बी तळून ठेवायचं. वय आणि कृष्णे, तू 4 भाकरी बी थापून ठेव. ज्यांना कुणाला चपात्या नको आहेत त्यांच्यासाठी भाकऱ्या तयार पाहिजे. हे बघा, आम्ही काही तुमच्या घरातली रोजची कामं करायला आलो नाही. आज पाहुणे येणार आहेत म्हणून आम्हाला बोलवलं आहे. आणि ती शिकलेली आहे, तिला असली कामं सांगू नका. किती बी शिकलं तरी बायच्या जातीला स्वयंपाक घर सुटतंय वी. करू दे की वाईच काम तिला. नाहीतर सासरी गेल्यावर तिची सासू तुझ्याच नावानं बॉम्बा मारल. आम्ही आमच्या पुरीला तसल्या घरात देणारच नाही. तसल्या घरात म्हणजे असा कुठला बाजीराव ह्याच्यावर लगीन करायचा आहे? ते आमचं मी बघून घेतो की. तुम्ही कशा पाहिजे ध्यान देताय? अशे नाव लय तोंड सोडून बोलायला लागलीस काय? मामी जरा शांत बस. मावशी मी करते हो समधी कामं. आज आली आहे तर तुम्हाला मदत बी करते. चल लागा कामाला. कृष्णा पुढे शिकायचं म्हणते या. आम्ही तिला म्हणलं तुला काय शिकायचंय तेवढं शिक. कटाळा येस तोवर शिक. अजिबात टेन्शन घेऊ नको तू. काहीतरी शिये का काहीतरी करायचं म्हणते या. 40,000 रुपये खर्च सांगितलाय त्याच्यासाठी. त्याची जुळवाजुळव चालली या. अरे एवढा फिरून फिरून कशाला बोलतो? सरळ बोल की. अरे कृष्णाच्या शिक्षणासाठी आम्ही काय नाही म्हणणार आहे का? कसं असतं, पुरुष शिकला ना तो फक्त एकटा शिकतो, पण घरातली बाई जर शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं. पाहिजे तेवढं शिकव, आम्ही तुला पैसे देऊ. मदन, ए मदन, बोला की मालक. जरा कपाटात 40,000 रुपये घेऊन. हा बरं, क्लास बीस कुठला लावला आणि टायमिंग वगैरे काय? ते वाय मध्येच कुठे जरी लावलाय, पण मी टायमिंगचं नाही तेवढं विचारलं. असं नाही ना, विचारायला पाहिजे. हा, किती म्हणला? 40,000 रुपये सांगितले. घे. लय मोठं तुमचं उपकार झालं माझ्यावर. नुसतं उपकार नाही, जगात 1 नंबरचं उपकार झालं. माझ्याच्याने आयुष्यभर फेडणार नाही तेवढं उपकार. तुला कोणी फेड म्हणलंय का? अरे कृष्णा लई हुशार पोरगी, ती लई शिकल. आमचा लई विश्वास आहे तिच्यावर. तिच्या शिक्षणासाठी आम्ही काय बी कमी पडू देणार आहे. बरं चला चला चला, गाडी काढा. हा, पतपेढीत जाऊन येऊ जरा.
ए यार का डोळे फुटलेत काय? उचलूनच आपटतो. हो मॅडम, दिसत नाही तर कशाला चालवता गाडी? आणि गॉगल काय शायनिंग म्हणून घातलंय का डोळ्याचं ऑपरेशन झालंय? एवढा मोठा माणूस आणि त्याची गाडी दिसत नाही वय. एक्सक्यूज मी, तुला अजूनही नीट गाडी चालवता येत नाही. तू मला शिकवू नकोस. अरे तू शिकवायचं काय संबंध आहे? राया काय हे बास की आता. अजून तुझी जुनी सवय गेली नाही वाटतं. अरे मामा तू असू दे. अरे इकडे कुठं? तुला भेटायला येळ नाही मला. म्हणलं चला आपणच भाच्याला जाऊन भेटावं. कारखाना इकडं आहे आणि घर इकडं आहे. पण तुझ्या या लेडीज ड्रायव्हरला माहित आहेत का गावातलं रस्तं? ए राया, काय बोलास तू? अरे कोणी? ओळख तूच ओळख आता कोण आहे ती. अरे अंतर तर नाही ना? अगदी बरोबर ओळखलंस बघ तू. एकदम फॉरेन रिटर्न दिसतेस बघ. आणि गाडी कधी शिकली शिमडे? ए, मी गाडी आधीपासून शिकलेले, तुझ्यासारखी नाहीये. आपला क्लासच वेगळा आहे. अरे त्याचं काय झालं, ती मुंबईला MBA शिकायला होती ना. म्हणलं चला तिला एक छोटीशी गाडी घेऊन द्यावी. दिली गाडी घेऊन. तू आणि MBA? शाळेत साधी बेरीज वाजा बाकी तरी जमत होती का तुला? ए, तुला फार कळत होती. शाळेत एकतरी दिवस असा गेलाय का जेव्हा तू सरांचा मार खाल्ला नाहीस? ए मी मार खायचो पण रडत नव्हतो तुझ्यासारखा. तुला एकरा पाडा पडला तरी भोंगा पसरायची. कसं आधी सारखाच आहेस ना? कधी सुधारणार यार तू? सुधारलोय आपण काय, हलक्यात कामच नसतंय आपलं. आणि तू शहरात राहून आली म्हणले शायनिंग मारू नको. नाकातला शिंबूड तरी वर वडतोय तू का? हो का आला, हो का आला? स्टॉप इट, काही बोलतो हा. अरे बास की आता, काय भांडत बसलाय. चला गप्पा माराव्यात, बोलावं. चल बस गाडीत, ये माझ्या मागणं, घरी जाऊ आपण. रणजे, अगं ती अशी निस्ती डापारतेच बघ माझ्या. काय जरी सांगाय गेलं तरी मी उलटी उत्तर देत्या. काय सांगतीस? मग काय म्हंटलीस तू तिला? हाय का आता, मी कशाला काय म्हणाय जाती ग? मला कुणाच्या तोंडाला लागायची सवय तरी हाय का? मग ती काय म्हंटली तुला? अगं मी नुसतं त्या कृष्णाला काम सांगाय गेलती. तू कशाला कृष्णेला काम सांगायचं? ती काय आपल्याकडे कामाला हाय वय? बरं जाऊ दे, परत काय म्हंटली तर सांग, मग मी धावतेस तिला. अगं बघ की कोण आले आपल्याकडे. अरे दादा, हा लई दिसानं वाट चुकलास. बहिणीची आठवण बिठवण हाय का नाही? अगं म्हणून तर आलो ना. आणि ही काय र, तू गाडी कधी घेतलीस? आत्ताच घेतली. नाही म्हणजे 4 महिने झाले. तुझी प्रगती बघून लई बरं वाटलं. आता एक गाडी घेतलीस ना, दुसरी बी लगेच घे. असाच तुझा आशीर्वाद असल्यानंतर एक काय 4 सुद्धा घेईन मी. माझा आशीर्वाद कायमच आहे. पण तुला जरा तरी काही वाटतं का? काय हे, जरा एखादी चक्कर टाकावी. अगं मारणारच की ग ताई. ते बघ कोण आलंय, अंतरा. हाय आत्या. बर तुम्ही बसा गप्पा मारत, मी आलो फ्रेश होऊन. हा, हा? बरं ये. दादा आज काय काम काढलं? अगं काय त्याचं ताई, भाऊसाहेबांकडे माझं एक काम होतं. त्यात ही अंतरा MBA करून खूप दिवसानं आली. म्हणलं चला ताईची गाडी घेऊया. भाऊसाहेब कुठं दिसत नाहीयेत. ते गेले असतील कारखान्यावर, येतीलच आता. बर तुम्ही बसा, मी चहा पाण्याचं बघते. हा तुले काय तुझं नियोजन आहे? भाऊसाहेब आपल्याशी सोयरीक जुळवतील. अगं मी असा कर्जबाजारी, रोज सगळे बिझनेस तोट्यात चाललेत. एक बिझनेस बंद पडत चाललाय. भाऊसाहेब एवढा मोठा माणूस, 5 कारखान्याचा मालक, आपल्या बरोबर जमल त्यांचं? बघ, नाहीतर काहीतरी वेगळंच घडायचं. अरे ती समज माझ्यावर सोड म्हणलंय का नाही तुला? मी सांगल तसं ऐक जरा. यात तुझा बी फायदा आहे आणि माझा बी. तुला या कर्जातनं बाहेर काढायसाठी मी ही समज नियोजन केले. आणि काय र, एवढं मोठं डोसक्यावर कर्ज असताना ही गाडी कशा पाहिजे घेतलीस? विकत कुठली? मग 3 तासासाठी भाड्यानं आणली. अगं काय सांगायचं तुला. अगं रोज 1000 ऑर्डरी असतात. कालच 50 लाखाचं डील फायनल झाले. अगं तायडे तुला सांगतो. रंजे बस की. छोटे मालक,
काय देऊ? पाणी दे. फ्रीज मध्ये देऊ का गरम देऊ? फ्रीज मधलं दे. मदन, बोला की. काय काय लोकांना असं वाटतं की आपणच आपल्या गावात लय शिकलो, पण त्यांना हे माहित नसतं की त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्या आणि MBA झालेल्या पोरी पण आहेत, आणि ते बी कुठला गाजावाजा न करता, पेड न वाटता. नाहीतर काय काय लोक नुसतं कॉलेजमध्ये पहिलं आलं की पेड वाटत फिरतात. मदन इकडे ये र. बोला की ताई. ऐक की अरे, मला सांग MBA म्हणजे काय र? अहो ताई, मला जर एवढं येत असतं तर मी इथं काम करत असतो का? अरे हो, असू दे. तुला येत नाही ना तर राहू दे. ए मदन, इकडे. बोला की मालक. MBA म्हणजे का नाही? MBA म्हणजे MBAच. ताई, MBA म्हणजे MBA. अरे हो की, पण नेमकं काय? अरे हो की, पण नेमकं काय? एवढं शिकून काय उपयोग मग, जर अर्थ माहित नसेल तर? एवढं शिकून काय उपयोग, अर्थ माहित नसेल तर? हा, इकडे. MBA म्हणजे का नाही? माय बेस्ट आर्ट्स. MBA म्हणजे माय बीट हार्ट. सॉरी. असू दे. पर MBA म्हणजे मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. काय? MBA म्हणजे मास्टर ऍडमिट इंजेक्शन. अरे मदन, तू राहू दे की. तुझ्या छोट्या मालकांना सांग ना बोलायला. मदन, तू नको बोलू. तुझ्या छोट्या मालकांना. मदन, कसं आहे माहितीये का? MBA एवढं जर सरळ सोपं आपण बोलू शकतो तर कशाला अवघडात कुसायचंय? हा, आणि रायबान विधात आहे का नाही, असले 56 MBA हाताखाली कामाला ठेवतो. राम राम भाऊसाहेब. राम राम. कसे आहात? आम्ही मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम छान. बर, या की या. हा, बसा. तुम्ही व्यवस्था. तरीच म्हणलं बाहेर गाडी कोणाची आहे ती? दादाचीच आहे, त्यांनी नवी घेतली. वा वा, छान. कस काय येणं केलं? त्याचं काय भाऊसाहेब, तुमच्याकडे एक छोटस काम होतं. तरीच म्हटलं बिनकामाचा आलास कसा तू? आज पातूर बहिणीची कधी आठवण झाली नाही तुला? ए आजे, काय काम होतं आमच्याकडे? आम्ही इथं गावामध्ये नवीन पेट्रोल पंपासाठी जागा बघितली. अरे वा वा, चांगलंय की. मग सगळेच चांगले म्हणतायत, पण तो कलेक्टर परवानगी देत नाही, फाईलवर सही करायलाच तयार नाही. तायडे तुला सांगतो 1760 चक्रा मारल्या, पण तो कलेक्टर काय ऐकायला तयार नाही. तेव्हा म्हणलं, भाऊसाहेब तुमचा गावामध्ये शब्द कुणी टाळत नाही, तुम्ही तसं थोडस बोलला असतात कलेक्टर साहेबांशी तर बरं झालं असतं. नाही म्हणजे वशिला म्हणून नाही, पण थोडासा शब्द तुम्ही टाका की. नाही, आता तुम्ही म्हणताय, पण सरकारी कामात आम्ही आडखाडी घालत नाही. आता दुसरं काही काम असतं तर गोष्ट वेगळी होती. बघा की तुमच्याच्यानं काय होतंय का? तो लई आशेने आलाय. बरं बघतो. अरे केवढी मोठी झाली ही पोरगी. अगं पोरगी तुला मागच्या वेळेस पाहिलं होतं ना, तेव्हा फार बारकी होती. शिक्षण वगैरे काय झालं? चांगली MBA झालीये. वा वा, छान, अभिनंदन. लय गुणी आहे बर का पोरगी, आणि लय हुशार बी आहे. ती MB का काय ती मुंबईसनं करून आल्या. अहो, आजकालच्या पोरी फार शिकायला लागल्यात. आमचं सोपान आहे ना, त्याची भाची कृष्णा, ती बी अशीच हुशार आहे, लई मेहनत करते. हा, अगं पोरी तू कशा पैसा येऊन आलीस? अहो मामी आत काम करते ना, म्हणून मी चांगला. अगं पुढे चालली. थांब. आम्ही तुम्हाला म्हणलो होतो ना, तीच ही कृष्णा बर का. अहो, आमच्या जिल्ह्यामध्ये पहिली आली BCom मध्ये, आणि आता तर CA करते. CA होऊन काय करणार गावातल्या मुली? नंतर लग्नच करणार. वेळ आणि आई वडिलांचा पैसा वाया घालवतात या मुली.
आता परिस्थिती बदलली आहे. आता गावातल्या पोरी शिकतात बी, घरदार बी सांभाळतात आणि नोकरी बी करतात. काय ग? पण मुलं मात्र मागं राहिल्यातली. राया, अरे अंतरा किती दिवसांनी आली. जा की तिला आपलं कारखाना आणि वावर दावून ये. जा 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 ये अंतरा जा. Yeah, even I'm excited. जा जा जा. ए राया, जा की तिला घेऊन जा. मी आतमध्ये जाते, मामीला जरा मदत करते. हा हा ये पुरी. भाऊसाहेब, अगं ताईडे बस की तू. बस. नाही म्हणजे माझं एक दुसरं बी काम होतं. हा बोला की. रायाच्या लग्नासाठी पोरी बघताय ना? होय. आमची अंतर बी आता शिक्षण पूर्ण करून आली आहे. मी बी तिच्या लग्नाचं बघतोय. मला काय वाटतंय, राया आणि अंतरा या दोघांचं लगीन लावून दिलं तर? तुम्ही तयार असलात तर मग लग्नाची पुढची बोलणी करायला हरकत नाही. आमची बी काहीच हरकत नाही. तू फक्त अंतराला विचार. आमचा राया भाऊसाहेबांच्या शब्द बाहेर नाही बर का. नाही म्हणजे भाऊसाहेब, अंतरा राया बरोबर लग्न करायला तयार आहे. आता तुमची काय हरकत नसेल तर आमची पण हरकत नाही. जोडाई शोभून दिसेल का हो. आणि पोरगी शिकलेली, त्यात नात्यातली, आणखीन काय पाहिजे आम्हाला. ही सगळी आपली हळद आहे. हा, इथनच माल सप्लाय होतो सगळा. दररोजचे 10-12 ट्रक तर जातच असतात. हा, हे बघ, ही आहे का नाही, ही बेस्ट क्वालिटीची हळद आहे. ह्याची पावडर एकदम बारीक असते. काय हळद सोनत नाही काय? नाही रे, म्हणजे पहिल्यांदाच बघते ना हे सगळं. इथे किती हळदच हळद आहे ना. आपला हळदीचा धंदा आहे म्हणल्यावर हळद असणारच की. तसं नाही, म्हणजे तू इथे दिवसभर असतोस, तुझ्या अंगाला हळद चिकटत असेल ना. त्याला काय होतंय, अंगाला हळद लागलेलं चांगलं असतंय. आणि आपली हळद भारतात फेमस आहे. हे बघ, थोडी अंगाला लावून बघ. नो नो नो, ऍक्च्युली माझी स्किन खूप नाजूक आहे, त्यामुळे मला असं काही लावलेलं अजिबात आवडत नाही. हा अगं थोडी तर लावून बघ. नाही नाही नाही, प्लीज 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 प्लीज. ऍक्च्युली मला असली हळद नाही चालत. थोडी हाताला लावून तर बघ. नाही हा, प्लीज जवळ नाही यायचं. मला हळद लावलेली चालत नाही. आणि तसंही तू मला हळद लावूच शकत. असं म्हणते जसं लग्नात हळद लागणारच नाही तुला. ते तेव्हाच तेव्हा बघू, पण आता नाही लावायची माझ्या अंगाला हळद. अगं थोडी लावून तर बघ.